गगनबावडा तालुक्यातील मुटकेश्वरपैकी खडुळे इथल्या घरवदा, नाळवा, तिटा, परपकी या परिसरातील सुमारे 25 शेतकऱ्यांच्या ऊस क्षेत्रामध्ये 10 ते 15 गवारेड्याच्या कळपानं धुमाकूळ घालून ऊस पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय। मात्र वनविभागाचे अधिकारी याकडे जाणून-बुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। गेल्या 6 वर्षात गवारेड्यांमुळे अनेक वेळा नुकसान होऊनही वन अधिकारी कधी फिरकत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। वनाधिकाऱ्यांनी ताबडतोब घटनास्थळी येऊन पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी उपसरपंच प्रकाश पाटील यांनी केली आहे। गेली आता महिना 2 महिने झाले गव्हाणे आपल्या खडोळी गावामध्ये धुमाकूळ चालू असून तरी आम्ही वरील फॉरेस्ट ऑफिसमध्ये वरच्यावर फोन करून सुद्धा तिने आमच्या फोनची दखल न घेता किंवा कुठल्याही प्रकारचा इथं न येता परत उडवाउडवीची प्रत्येक वेळा आम्हाला तिने उत्तर दिलेले आहेत आणि जवळजवळ आमच्या बऱ्याच शेतकऱ्यांचं इथं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि फॉरेस्ट ऑफिस याच्याकडे दुर्लक्ष करत आहे आणि जेणेकरून आम्ही रात्रीची गस्त घालतोय परंतु आमच्या जीवावर आम्ही हे ठेवून आम्ही ती गस्त घालत असतोय परंतु फॉरेस्ट ऑफिसची कुठलीही लोक इकडे रात्रीच्या गस्तीसाठी कोण आलेलं नाहीत आणि प्रत्येक वेळा आम्ही सांगतोय त्यांना की तुम्ही साहेब या इकडून आमच्या गावाने भरपूर नुकसान केलेलं आहे गावातलं तरी पण तुम्ही येत नाहीत। अशा म्हणजे कुठल्याही परिस्थितीने आम्हाला दखल घेतलेली नसल्यामुळे आम्हाला ना पर्याय आता आम्हाला या गोष्टीचा आम्हाला पुढे गेला कारण शेतकरी आमचं पूर्णपणे या ऊसाच्या पिकामुळे कर्जात गेलेलं आहे। यांचा पुढील आता कर्ज कशा प्रकारे यांना फेडता येणार नाही आणि ते पूर्णपणे आता अडचणीत आलेले आहेत। तरी आपल्या शासनाने याची पूर्ण दखल घ्यावी आणि फॉरेस्ट ऑफिसला सूचना करण्यात याव्यात। पीक नुकसानीची भरपाई द्यावी अन्यथा गावातील सर्व शेतकरी एकत्र येऊन वनविभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। एक महिना ते 1.5 महिना झाला आम्ही स्वतः गावातील एक 20-25 लोक घेऊन दररोज आम्ही आमच्या असणाऱ्या शेतीमध्ये ह्या साईडनं जाऊन असं पूर्ण असा गावाचा येडा मारतोय। फॉरेस्ट खात्याला जवळजवळ एक महिना ते 1.5 महिना झाला प्रत्येक वेळा आम्ही माहिती देतोय त्यांना या आणि इथं गस्त घालून तुम्ही तुमची जनावरं व्यवस्थित सांभाळा। ते काय ऐकत नाहीत आणि आमची दखल घेतली जात नाही। आता जवळजवळ प्रत्येक शेतकऱ्यांचा ऊस टोटली बऱ्यापैकी खाल्याला आता त्यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही असंच वातावरण राहिलं तर परत आता भाताची पिकं चालू होणार आहेत। भाताच्या पिकात तर गेल्या वर्षी काय राखलेलंच नाही। फॉरेस्ट खात्याला गेल्या वर्षी सुद्धा आम्ही सूचना केल्या तरी सुद्धा ती आलेली नाहीत आणि ह्याही वर्षी आता भाताचं सुद्धा काय राहणार नाही। ऊस तर आता संपलाय जवळजवळ तुम्ही बघताय पूर्ण टोटली रान रिकामवीत आलेला हळूहळू एका बाजूनं जर तिकडे गेली तर पूर्णच गावाचा नष्टावाच होणार आहे आणि सर्व शेतकऱ्यांना आता आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही। याची दखल शासनानं लवकरात लवकर घेतली तर बरं तर सर्वच मी गावाला घेऊन येऊन फॉरेस्ट खात्यावर हे करणार आहे मोर्चा काढणार सर्वच गाववाले आम्ही।